डाळिंब बागेत काटा छाटणीचे महत्व आपण इथं बघणार आहे. तर आपण आहोत प्लॉट नंबर 2 शरद किंग या दुसऱ्या वर्षाच्या प्लॉटमध्ये. आता या आपण फिरतोय, दिसतंय की फांद्यांनी पूर्ण फळं झाकळून गेले आणि ते फळांना एकसारखा कलर येण्यासाठी याची छाटणी करणं गरजेचं आहे, काटा छाटणी. तरी काटा छाटणी या काळात करायची राहते. टोमॅटो आकाराचं फळ झालं, जेमतेम असं म्हणा कांदा टोमॅटो या आकाराचं फळ झालं नाही, ढोबळ मान साध्या भाषेत बोलायचं झालं तर, त्यावेळी काटा छाटणी करायचे फायदे असे का आपल्याला फवारणीचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येतं. फवारणीमध्ये पूर्ण जाते, फळांना एकसारखा रंग येतो, स्कॉर्चिंग येत नाही फळांना. या गोष्टी भरपूर प्रॉब्लेम, तेल्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. तेल्या झाला का नंतर त्यानंतर तेल्या झपाट्यानं पसरायला सुरुवात होती. त्याच्या आधीच हे काम आपल्याला करून घ्यायचे. हे बघा, हे झाड आता छाटून आणि त्याचं पूर्ण जळमट काढून टाकलं तर या झाडाला फळं मोजले तर 100, 125, 150 असे फळं दुसऱ्या वर्षाच्या प्लॉटला भरताय. हे कमीत कमी 800-900 ग्रॅमच्या आसपास फळं व्हायला पाहिजे, असं एक प्राथमिक अंदाज आहे. खतांचं व्यवस्थापन पाणी व्यवस्थित जर केलं, आता हे खालच्या फांद्या छाटून त्यामध्ये घेऊन आणि ह्या निंदून मल्चर मारायचं सगळा प्लॅनिंग घ्या. तर हे मल्चर वगैरे मारून आणि पूर्ण आता बाग स्वच्छ ठेवायची इथून पुढं. म्हणजे त्याचा फायदा आपल्याला काय होतो का तेल्या रोग येत नाही, झाडांना इवन कलर येतो, व्यवस्थित फळं, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही, थ्रिप्सचा प्रॉब्लेम कमी होतो. फवारणीद्वारे आपल्या औषध पूर्ण प्रत्येक फळाला प्रत्येक फांदीला जातं. ही काटा छाटणी झाल्यानंतर काय करायचं, कॉपरयुक्त बुरशीनाशकांचे फवारे थोडे घ्यायचे. फळाला डाग पण पडले नाही पाहिजे अशी औषधं, लिक्विड कॉपर म्हणा, अशा औषधं आपल्याला वापरायची काटा छाटणी झाल्यानंतर. म्हणजे जखमा झालेला राहता आणि कदाचित बायचान्स काटा छाटणी झाल्यावर दव पडलं किंवा पाऊस आला तर त्याल्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढू शकते. हे बघा, असं फळ आहे, हे मोकळं केलं ना का याला इवन कलर येईल. आता हे सगळं आम्ही इथं आपल्या एरियातल्या बागांच्या काटा छाटणीचा प्लॅनिंग केलाय. थोडा हा एक्स्ट्रा खर्च होतोय डाळिंबामध्ये, पण आपल्याला त्याचा फायदा फार मोठा भेटतो. या 20-25 रुपये किंवा काय जे पैसे जातील, पण आपल्या फवारणीचा खर्च इथून पुढेचा 50% तरी कमी होईल, एक प्राथमिक अंदाज असा आहे. तर हे बघा, आता इकडं न छाटलेले झाडं आणि छाटलेल्या झाडामध्ये किती मोठा बदल दिसतोय. हे बघा, हे झाड छाटलंय, लगेच झाडामध्ये काळोखी, फळ चमकायला लागलं, फळ दिसायला लागलं, फळ झाडावर किती एक्झॅक्ट फळ आहे ना ते आपल्याला लगेच दिसतंय. हे बघा, इकडं फरक आणि इकडं फरक. धन्यवाद मित्र.